छत्रपती शिवरायांना वंदन करते। सावित्रीबाई फुले, माझी जाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही स्मरण करते। आजचा कार्यक्रम जो मालवण सका पाटील या महाविद्यालयाच्या प्रांगणात जो गेले कित्येक दिवस मला वाटतं राज्यातील एकमेव कॉलेज आहे जे पर्यटन दिन आणि पर्यटन महोत्सव अति उत्साहात साजरा करणारं एकमेव कॉलेज आहे। तर त्याबद्दल मी आधी या कॉलेजच्या प्राचार्य असतील, प्राध्यापक वर्ग असतील, हे सगळे स्टुडंट असतील, सगळे कर्मचारी वृंद असतील, त्यांचं आधी कौतुक करते। एकदा टाळ्या तर वाजल्याच पाहिजेत, कारण राज्यातला पहिला कार्यक्रम म्हणून नाव मिळालं। आणि मला वाटतं मॅडम फुगडी संमेलन पण पहिलंच आहे जे राज्यातील पहिलं म्हणून मान पटकावण्याचं जे काम केलंय ते सका पाटील गेले कित्येक दिवस मी बघते अविरत असं कष्ट घेत आहेत। त्यात हिरकीने काम करणारे आमचे लेफ्टनंट खोत सर असतील, त्यांचं तर नाव सर्वश्रुत आहे, कारण सांस्कृतिक कार्यक्रम शालेय कार्यक्रमात त्यांचं अव्वल नाव असतं। स्वातंत्र्यपूर्व संध्येला जी मशाल रॅली असते त्याचंही सारथ्य सर करतात। तसंच प्राध्यापक आमच्या डॉक्टरेट सुमेधा नाईक मॅडम असतील, सावंत मॅडम असतील, यांचंही कौतुक आहे। आणि सरांनी मगाशी म्हटलं मी त्यांचीच विद्यार्थिनी आहे। मला खूप छान आनंद वाटला की जेव्हा सका पाटीलला ठाकूर सर ॲज अ प्राचार्य येत आहेत आणि मला ते HOD म्हणून गेले कित्येक वर्ष लाभले होते माझ्या कॉलेजला। आणि मला त्यांची वाक्यही आठवतात, शिल्प तू MA करायचं आफ्टर BA आणि याच कॉलेजला सेटनेट पास होऊन यायचं। पण थोडंसं म्हटलं सरांनी मग अशी थोडा ट्रॅक बदलला, असं तो शेवटी प्रारब्धाचा विषय आहे, कारण प्रारब्ध जिथे नेतं हे सामाजिक कार्य करण्यासाठी मला कदाचित मालवणसारख्या पर्यटनाचं नाक जे आहे, खूप सुंदर असं शहर जे मला लाभलं, म्हणजे पूर्वाश्रमीची मी जरी परब असली तरी आफ्टर मॅरेज मला खोत हा सन्मान या मालवण आणि मालवणच्या ह्या भगिनी बसल्या आहेत त्यांच्या त्या माऊलींमुळे मिळालं। आणि इथे बसलेल्या अनेक माझ्या भगिनी आहेत, त्यात माझी एक क्लासमेट जी उर्मिला मेस्त्री ती ॲज अ प्रोफेसर इथे आली, तेही मला खूप कौतुक वाटतं। अशा मला मैत्रिणी पण लाभल्या, मला वाटतं SPK कॉलेजला पण माझ्या मैत्रिणी आहेत ॲज अ प्रोफेसर। मला खूप कौतुक वाटतं आणि असंच माऊलींनी पुढे जायचं, हीच ताकद आहे समाजाची। आज नवरात्राची सुरुवात होतीये,